राज्याचे वादग्रस्त महसूल मंत्री एकनाथ खडसे राजीनामा देतील असं भाजपच्या सूत्रांनी झी 24 तासला सांगितलं। शिवसेनेचा वाढता दबाव आणि सरकारची डागाळलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवरती हा निर्णय होणार आहे अशी माहिती देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पक्षाच्या दिल्लीमधल्या कार्यालयात आज अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली आहे। भेटीबाबत पत्रकारांशी मुख्यमंत्री बोलले। या सगळ्यात खडसेंच्या राजीनाम्यावरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं। या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली। आडवाणींनाही मुख्यमंत्री भेटायला गेले। या भेटीनंतर आणि या भेटीबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। तत्पूर्वी पक्षाध्यक्ष अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकूया। आदरणीय अध्यक्ष महोदय जी ने से रिपोर्ट मांगी थी। जो मसले सामने आए हैं उसकी फैक्चुअल रिपोर्ट माननीय अध्यक्ष जी को मैंने दी है। उसके ऊपर उनसे चर्चा भी हुई है और अब इस रिपोर्ट के आधार पर जो भी आगे की उचित कार्रवाई है वो पार्टी के द्वारा निर्देशित की जाएगी। आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे दिल्ली प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांचा अहवाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याकडे सादर केलेला आहे। या अहवालानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत। या संदर्भाचा अहवाल आणि त्यावर चर्चा सुद्धा झालेली आहे अमित शहा यांच्याशी आणि पुढचा जो योग्य तो निर्णय आहे तो अमित शहा घेतील, म्हणजेच राष्ट्रीय अध्यक्ष घेतील। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी आपला चेंडू हा राष्ट्रीय अध्यक्षांच्या कोर्टामध्ये ढकललेला आहे। मात्र एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई कधी करायची हा प्रश्न आहे। येत्या विधान परिषदेच्या निवडणुका त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे असलेला ओबीसी समाज यावरून भाजप काही संभ्रमात आहे। मात्र 2 वर्षाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महोत्सव केला जातोय भाजपकडून तर दुसरीकडे भ्रष्टाचाराची टीका सहन केली जाते। त्यावर शिवसेनेचा दबाव तंत्र सुद्धा वाढलेला आहे। त्यामुळे यावर कारवाई कधी होणार हा प्रश्नचिन्ह आहे। मात्र आपल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई लवकरच होणं अपेक्षित आहे। कदाचित एकनाथ खडसे यांचा राजीनामा लवकरच येऊ सुद्धा शकतो। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। एकीकडे खडसे पक्षामध्ये एकाकी पडल्याचं चित्र असताना आता पाठिंबा मिळवण्याकरता त्यांच्या समर्थकांची धडपड सुरू झाली। मुंडे समर्थकांची सहानुभूती मिळावी याकरता खडसे गटानं मुंबईत पोस्टरबाजी सुरू केली। गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनानिमित्त लागलेल्या पोस्टर्समध्ये खडसेंसोबत मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचे फोटो झळकवण्यात आले। त्या निमित्तानं पक्षातून अधिक पाठबळ मिळवण्याकरता खडसेंचा हा खटाटोप दिसतोय। ज्या सगळ्या प्रकरणानं खडसे अडचणीत आले जास्त ते वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय आपण पाहूया। भोसरी एमआयडीसीतील 3 एकर जागा आहे। ही जमीन एमआयडीसीच्या अखत्यारीत येते। खडसेंच्या पत्नी आणि जावयाच्या नावे या जमिनीची खरेदी करण्यात आली। केवळ 3,75 लाखात ही जमीन खरेदी करण्यात आली। जमीन एमआयडीसीने संपादित केली असल्याची कागदपत्र उपलब्ध आहेत। सत्ता आली की सत्तेसोबत दुर्गुणही येतात। अवघ्या 1.5 वर्षातच सत्ताधारी भाजपचं काँग्रेसीकरण झाल्याची चर्चा का सुरू झाली आहे पाहूयात हा रिपोर्ट। ये पार्टी बिल्कुल कांग्रेस ही है। कांग्रेस का एक नया रूप है, इसमें कोई फर्क नहीं है। इसमें वही करप्शन है, वही भ्रष्टाचार है, वही डायनेस्टिक रूल है, वही साइकोपैथी है जो कांग्रेस में होती थी वो हमें आज बीजेपी में दिखाई दे रही है। खरंच भाजपची काँग्रेस झाली आहे का? भाजपलाही सत्तेचे दुर्गुण लागलेत का? भाजपमध्ये नेमकं चाललंय तरी काय? मंत्रालयापासून विधान भवनापर्यंत आणि भाजप कार्यालयापासून सामान्य जनतेपर्यंत सध्या सर्वांना हेच प्रश्न पडलेत। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर तोप डागत भाजप शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलं। पण आता महसूल मंत्री एकनाथ खडसेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपचीच कोंडी झाली आहे। खडसेंना क्लीन चिठी देता येत नाही आणि कारवाई देखील करता येत नाही, अशा कात्रीत भाजपवाले अडकलेत। कोणताही निर्णय अडला की काँग्रेसवाले दिल्लीतल्या हायकमांडचे पाय धरायचे। आता खडसे प्रकरणात भाजपवालेही मोदी शाह या राजधानीतल्या श्रेष्ठींकडेच डोळे लावून बसलेत। उल्लेखनीय बाब म्हणजे अडचणीत आल्यानंतर शक्ती प्रदर्शन करायचं ही खास काँग्रेसी संस्कृती।
एकनाथ खडसेंच्या समर्थकांनीही प्रदेशाध्यक्ष दानवेंकडे शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसच्याच पावलावर पाऊल टाकत असल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना सत्ताधारी पक्षच एकमेकांची उणीधुणी काढायचे. गंमत म्हणजे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं तोच किस्सा पुढे गिरवत ठेवलाय. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेली शिवसेनाच आता खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करू लागली आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेची तिकीट वाटताना काँग्रेसच्या काळात बाहेरून आलेल्या आयारामांना प्राधान्य दिलं जायचं. आता सत्ताधारी भाजपमध्येही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून आलेल्या संधी बहादरांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे निष्ठावंतांमधील नाराजी वाढली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही निष्ठावंतांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी मिरवणाऱ्या भाजपला अवघ्या 1.5 वर्षातच सत्तेचे दोष चिकटलेत. मग काँग्रेस आणि भाजपमध्ये फरकच उरलेला नाही असं कुणी म्हटलं तर त्यात चुकीचं ते काय? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मुंबईच्या कुलाब्यातल्या मेट्रो हाऊसला लागलेली आग आता आटोक्यात आली. आग आटोक्यात आल्यावर आता कुलिंगचं काम सुरू आहे. महापौरांनी घटनास्थळाला भेट दिली. आगीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. इमारतीतल्या लॉजवर लागलेली आग संध्याकाळच्या सुमाराला चांगलीच पसरली. अपुऱ्या जागेमुळे आग विझवण्यात मर्यादा येत होत्या. अखेर अग्निशमन दलानं प्रयत्नांची शर्त करून ही आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने आगीत कुणीही जखमी झाले, जीवितहानी कुणाचीही झालेली नाही. सुमारे 4च्या सुमाराला इमारतीच्या 3ऱ्या मजल्याला ही आग लागली होती. पोलीस आणि फायर ब्रिगेडनं मेट्रो हाऊस इमारतीतील तसंच आसपासच्या परिसरातल्या रहिवाशांना सुखरूप आधी बाहेर काढलं. 2 महिला इथं अडकल्या होत्या, त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या इमारतीत लाकडी फर्निचर मोठ्या प्रमाणावर असल्यानं, लाकडाचं छत असल्यानं आणि डांबराचं त्याच्यावर आच्छादन असल्यानं आग वेगानं पसरली. मात्र यात अनेक विदेशी नागरिकांची पासपोर्टसह महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली. जी मेन बिल्डिंग आहे त्याचा पूर्ण स्टेअरकेस खाली कोसळल्यामुळे आणि आजूबाजूचे सगळे जे आहेत रेसिडेन्स आणि कमर्शियल युनिट्स आहेत ते पेटल्यामुळे फार प्रिकॅरियस आहेत. त्यामुळे तरी पण आपण आमचे फायरमन आतनं पण शिरकाव केलेला है. बिल्डिंग पूरा खाली किया हुआ है. अभी तक किसी का इंजरी का भी ये नहीं है, रिपोर्टिंग नहीं आया है. अभी यहाँ पे 14 फायर इंजन, 8 फायर टैंकर्स और कुछ एम्बुलेंस आई हुई है और स्टिल वी आर इन ऑपरेशन. सो आफ्टर हाफ एन आवर आई विल गिव अ होल अपडेट. गुजरातमधल्या गुलबर्गा सोसायटी जळीत कांड प्रकरणी विशेष न्यायालयानं 24 आरोपींना दोषी धरले. 36 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2002च्या गुजरात दंगली दरम्यान गुलबर्गा सोसायटीवर झालेला हल्ला पूर्वनियोजित नव्हता, तरीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती असं कोर्टानं आपल्या निकालपत्रात नमूद केलं. दोषी ठरवण्यात आलेल्या 24 आरोपींमधील 11 जणांवरती हत्येचा आरोप सिद्ध झालाय, तर इतर 13 जणांना इतर आरोपांबाबत दोषी धरण्यात आले. या दोषींना 6 जूनला शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष कोर्टाने दिलेल्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं याचिकाकर्त्या जाकिया जाफरी यांनी सांगितलं. या जळीत कांडात जाकिया जाफरी यांचे पती आणि काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांचा बळी गेला होता. गेल्या 7 वर्षांपासून विशेष कोर्टात वेगवेगळ्या 4 न्यायाधीशांसमोर या जळीत कांडावर सुनावणी सुरू होती. सजा तो उनको मिलना चाहिए था, क्योंकि उन लोगों ने क्या किया है क्या नहीं किया है वो मैं जानती हूँ, समझे कि नहीं. इसलिए मैं को जानती हूँ कि उनको सबको सजा मिलनी थी. तो जब उनको हिसाब मालूम पड़ता कि उन्होंने क्या किया था, उनको क्या सिला मिला, कैसे लोगों को बेघर किया, कैसे लोगों को मार दिया, सब मैंने अपनी आंखों से देखा. तो कड़ी से कड़ी सजा होगी वही बहुत है, बराबर है ना. जो जनदीद की सजा होगी, अपने घर से अलग होगी, अपने बच्चों से अलग होंगे. जिस तरह घर के लोग यहाँ पर जो लोग मर गए अपने घर बाल बच्चों से कब तो छोड़ के, इस तरह उनको भी मालूम पड़ेगा कि औलाद का गम क्या होता है, घर वालों का गम क्या होता है. सोसाइटी में मासूम लोगों को जला के मारा गया था और उसमें जो दोषी लोग थे सरकार के संरक्षण में कहीं न कहीं उन्हें बचाया जा रहा था. कुछ लोगों को आज कोर्ट ने सजा दी है पर न्याय पूरा नहीं हुआ है. जो लोग जिनके करीबी जलाए गए थे, मारे गए थे, वो इस लड़ाई को पिछले 14 साल से लड़ रहे हैं और पूरा देश चाहता है कि इसमें न्याय मिले और जो भी दोषी हों, चाहे वो किसी भी पॉलिटिकल पार्टी से जुड़े हों, उनको कड़ी सजा मिलनी चाहिए. पॉलिटिकल संरक्षण में उनको छूटना नहीं चाहिए, कड़ी सजा मिलनी चाहिए.
गुलबर्ग सोसाइटी मैसेकर का जो जजमेंट आज आया है, इसमें 24 लोगों को सजा हुई है, जिसमें 11 लोगों को 302 में मर्डर की सजा सुनाई गई है, लेकिन 36 लोग इसमें बरी कर दिए गए हैं और जबकि इसमें 66 लोग इन्वॉल्व थे, कुछ लोगों की मृत्यु हो गई। बट हैरानी की बात है कि जो कॉर्पोरेटर इन्वॉल्व थे, जो अभी सिटिंग बीजेपी कॉर्पोरेटर हैं, उनको बरी कर दिया गया है। साथ ही साथ उस एरिया का जो पुलिस इंस्पेक्टर था, जो जिसने FIR लिखवाई थी, जो उस मौजूद था उस वक्त, उसको भी बरी कर दिया गया है। तो जब नेता और पुलिस दोनों को बरी कर दिया गया, और तो इसलिए जरूरी है कि इसमें दोबारा तहकीकात कराई जाए। गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत काय काय झालंय आपण यावर एक नजर टाकूयात। गोधरा दंगली दरम्यान अहमदाबाद मधल्या गुलबर्ग सोसायटीत हत्याकांड झालं। 28 फेब्रुवारी 2002ला 20,000च्या जमावानं गुलबर्ग सोसायटीवर हल्ला केला। बहुसंख्य मुस्लिम रहिवाशांच्या 10 इमारती आणि 20 बंगले या सोसायटीत आहेत। जमावाच्या हल्ल्यामध्ये 69 जण मृत्युमुखी पडले होते। मृतांमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचाही समावेश होता। एहसान जाफरींनी मोदींना अनेकदा फोन केले, मात्र तरीही पोलीस आले नाहीत। एहसान जाफरींच्या पत्नीनं हा आरोप केला। सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीमध्ये यात जाफरींच्या आरोपानंतर मोदींची चौकशी झाली। मोदींविरोधात खटला बंद करण्याचा SITनं अहवाल दिला। त्याविरोधात एप्रिल 2013 मध्ये पुन्हा सुनावणी झाली। अहमदाबादमधल्या कनिष्ठ न्यायालयानं SIT आणि जाफरींचा युक्तिवाद ऐकला। नोव्हेंबर 2015 मध्ये सुनावणी पूर्ण झाली। गेल्या 8 महिन्यांपासून निकाल तयार होत होता। भारतीय मुस्लिम महिला पहिल्यांदाच तलाक पद्धतीच्या विरोधात आवाज उठवत सक्रिय झाल्यात। सर्वोच्च न्यायालयाकडे या प्रकरणात दाद मागण्यात आली, तर या मुद्द्यावर समर्थन देण्याचं आवाहन मुस्लिम महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे देखील केलं आहे। तलाक पद्धती आणि मुस्लिम महिलांचा अधिकार याच मुद्द्यावरून देशात व्यापक अभियान सुरू झालंय। तलाक पद्धत बंद करण्यासाठी भारतीय मुस्लिम महिला आंदोलनानं राष्ट्रीय महिला आयोगाकडे समर्थन देण्याची मागणी केली आहे। आपल्या अभियानाच्या समर्थनार्थ भारतीय मुस्लिम महिला आंदोलनानं 50,000 जणांच्या सह्या घेतल्या। तलाक संबंधी सर्वोच्च न्यायालयात याआधीच 3 मुस्लिम महिलांनी याचिका दाखल केली आहे। तमिळनाडूच्या माजी आमदार आणि सामाजिक कार्यकर्त्या बदर सईद यांनी तलाक पद्धत घटनाविरोधी असल्याचं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय। महिलांच्या मूलभूत अधिकारांकरता तलाक पद्धत मारक ठरतीये। तलाक संबंधी कायदा करण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला असल्याचंही त्या म्हणाल्या। जोधपूरच्या आफरीन रहमाननेही तलाक पद्धतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। आफरीन यांना त्यांचा पती अशहर अली वारसीनं स्पीड पोस्टद्वारे तलाक दिला होता। सबसे बड़ा जो भी एक अदालत है हमारे इंडिया की सुप्रीम कोर्ट है, और इसके बजाय और ज़रिया क्या है, इसलिए मैं गई हूँ कि प्लीज़ उसमें आप चेंजेस करिए। आप मुस्लिम पर्सन लॉ बोर्ड के थ्रू आप जो भी आप चाहते हैं, या सेंट्रल गवर्नमेंट इस मामले में अब इंटरफेयर करे, मुस्लिम पर्सन लॉ बोर्ड इंटरफेयर करे। डेहराडूनच्या सायरा बानो यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात तलाक पद्धती विरोधात दाद मागितली आहे। 10 अक्टूबर को उन्होंने क्या कहते हैं ट्रिपल तलाक दे दी है। मतलब बाय पोस्ट द्वारा यहाँ आए थे, 2 गवाहों के सिग्नेचर थे, और उसके बाद में फिर हम लोगों ने क्या कहते हैं सुप्रीम कोर्ट में मतलब याचिका दायर की उसके विरोध में। तलाकमुळे मुस्लिम महिलांना गुलामासारखं वागवलं जातं असं सायरा बानो यांचं म्हणणं आहे। तलाक विरोधात भारतात पहिल्यांदाच इतकं व्यापक अभियान राबवलं जात आहे। आता तरी असहाय्य मुस्लिम महिलांना न्याय मिळणार का, हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। न्यायालय मुस्लिम भगिनींना योग्य न्याय देईल अशी अपेक्षा करूयात। खरंच तलाक ही पद्धत मुस्लिम समाजातली, मुस्लिम धर्मामधली अत्यंत अन्यायकारक आहे आणि न्यायालयानंच आता यावरती योग्य तो निर्णय द्यावा। संपूर्ण राज्यावरती मान्सूनच्या आधी लोडशेडिंगच्या काळ्या ढगांची गर्दी झाली असं म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या कोयना धरणातला पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यानं त्यावर आधारित 20 प्रकल्प बंद करावा लागण्याची शक्यता आहे। झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र DNAनं दिलेल्या वृत्तानुसार कोयना धरणात अवघा 11% पाणीसाठा असून त्याचा वीज निर्मितीसाठी
वापर करता येणं शक्य नाही. हे पाणी फक्त पिण्याकरता राखून ठेवावं लागणार आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी ही पाणीसाठा घटल्यानं वीज निर्मिती बंद करावी लागण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला. येत्या काही दिवसात मान्सूनचं आगमन होईल आणि पहिल्याच फटक्यात पाऊस चांगला पडेल अशी सरकारला आशा आहे.